नमस्कार. मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज आपण वाढवून रेसिपीमध्ये छान असे पोह्याचे कुरकुरे पाहणार आहोत. मुलांना कुरकुरे खूप आवडतात आणि आपण ते विकत आणून मुलांना देतोही. पण तेच कुरकुरे आपण जर घरी बनवले तर आज आपण हेच कुरकुरे घरी अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. त्याच्यासाठी सगळ्यात पहिले आपण मसाला बनवून घेऊया. मसाल्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, थोडा आलं, कढीपत्ता व जिरा आपल्याला इथं लागणार आहे. हे सगळं घातल्यानंतर आपल्याला पॉटमध्ये त्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे. या मसाल्याने आपले जे कुरकुरे आहे ते खूप असे चविष्ट बनेल. ज्या प्रकारे आपण विकतचे कुरकुरे खातो अगदी त्याच प्रकारे आपल्याला फील येईल. म्हणून आपण हे वाटण बनवून घेणार आहोत. इथे बघू शकता छान असं वाटण आपलं तयार आहे. आता मी पाव ते 1.5 पाव पोह्यापासून हे कुरकुरे बनवणार आहोत. आता इथे आपल्याला चिवड्यासाठी जे आपण पोहे वापरतो ते पोहे आपल्याला इथे घ्यायचे आहे. आता बघा, आपण इथे ते जाडे पोहे घेतले तरी चालतं, पण चिवड्यासाठी जे पोहे वापरतो म्हणजे जे कागदी पोहे म्हणतो ते पोहे जर आपण इथे वापरले तर आपले कुरकुरे आणखीनच छान व चवीला चविष्ट तर होणारच, पण छान असे फुगतील. म्हणून आपण ते घेऊया. तर इथे सगळ्यात पहिले आपल्याला त्याला छान असं भिजून घ्यायचं आहे. यानी की 1-2 पाणी आपल्याला या पोह्यामधून काढून घ्यायचं आहे. त्याने काय होईल की याच्यामध्ये असलेली जी धूळ आहे ते निघून जाईल. तसेच आपले जे पोहे आहे ते खूप असे नरम होतील. आता बघू शकता या प्रकारे 2 वेळा मी धुतलं आहे आणि 2 वेळा धुतल्यामुळे हे पोहे छान असे नरम झालेले आहे. आता आपल्याला कुरकुऱ्याची चव आणखीनच वाढेल याच्यासाठी एक आलू घालून घ्यायचा आहे. आलू मी छान असा शिजून घेतलेला होता. आता हा शिजवलेला आलू आपल्याला याच्यावर असा एका लहान जी आपली किसणी असते त्याने किसून घ्यायचा आहे. आपण जर हाताने त्याला फोडला तर तो कसा छान असा सॉफ्ट होणार नाही, म्हणून आपल्याला किसणीनेच याला किसून घ्यायचा आहे. छान असा किसून झालेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये आणखी एक साहित्य वापरायचं आहे. त्याने काय होईल की आपले कुरकुरे जेव्हा आपण टाकायला जाऊ तेव्हा ते व्यवस्थित असे पडतील. म्हणून याच्यामध्ये आपल्याला वापरायचा आहे 1 वाटी रवा. आता याच्यामध्ये तुम्ही रवा नाही वापरला तरी चालेल, पण जर तुम्हाला कुरकुरे असे व्यवस्थित असे पडले पाहिजे जेणे की आपण जेव्हा टाकू तेव्हा त्याला थोडीशी पकड आली पाहिजे, त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये हा रवा वापरणार आहोत. रवा इथे नाही घेतला तरी आपले कुरकुरे हे चांगलेच बनणार आहे. आता याच्यामध्ये जे वाटण वाटलं होतं ते वाटण घालून घेऊया. वाटण घातल्यानंतर आता आपण याच्यामध्ये थोडी हळद, तिखट, मीठ ज्या हिशोबाने आपल्याला आपण पोहे घेतले आहे त्या हिशोबाने आपल्याला याच्यात घालायचं आहे. आता मी 2 हिरव्या मिरच्या सगळ्यात पहिले घातलेल्या आहे, म्हणून थोडं तिखट घालणार आहे. तिखट इथे जास्त वापरायचं नाही, कारण लहान मुलेसुद्धा हे कुरकुरे खातात. आता थोडी हळद घालून घ्यायची आहे. पिवळेपणा येण्यासाठी आपण हळद वापरत आहोत. थोडं जिरं वापरायचं आहे आणि थोडं मीठ घालायचं. तर मीठ आपल्या चवीनुसार घाला. तुम्हाला मीठ कितपत आवडते त्या हिशोबाने आपण हे मीठ घालणार आहोत. आता मीठ घातल्यानंतर आता आपल्याला हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करताना आपल्याला आपल्या जे पोहे आहे किंवा आपलं जे मिश्रण आहे त्याला पूर्ण तिखट, हळद, मीठ जे आहे घातलेले ते सगळं असं लागलं पाहिजे, या हिशोबानेच आपल्याला याला चुरायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहे त्याच प्रकारे आपल्याला याला चुरून घ्यायचं आहे. मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते. जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल, तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडत असेल तर एक कमेंट करायलासुद्धा विसरू नका. इथे बघू शकता छान असं आपलं मिश्रण हे तयार आहे. आता आपण याला 10 मिनिट असं रेस्टला ठेवूया. याने काय होईल की आपण जो रवा टाकलेला आहे तो रवा छान असा याच्यामध्ये फुलल्या जाईल. म्हणून आपल्याला 10 मिनिट आपल्याला याला असंच ठेवायचं आहे. आता 10 मिनिट झालेले आहे. आता इथे मी एक पन्नी घेतलेली आहे. इथे तेलाचं पॉकेट होतं माझ्याकडे, मी ते घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर कोण असेल, पॉलिथिनचा जो कोन मिळतो तो जर कोण असेल तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता किंवा इथं दुसरी पन्नीसुद्धा वापरू शकता. आता याच्यामध्ये आपल्याला हे सारण असं टाकून घ्यायचं आहे. टाकल्यानंतर आपल्याला कैचीने याचा जो खालचा भाग असतो तो एक कापून घ्यायचा आहे. मी सगळ्यात पहिले कापून घेतलेला आहे. आता आपण एक पन्नी घेऊया. आता बघा, वाढवून रेसिपीमध्ये आपल्याला तेल घालायचं नाही, म्हणून आपण याला तेल लावलेलं नाही. तसंच आपण हे कुरकुरे टाकून घेणार आहोत. आपल्याला लांबट असे हे कुरकुरे टाकायचे आहे. तुम्ही बघू शकता ज्याप्रमाणे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच प्रकारे आपल्याला लांबट हे टाकायचे आहे. आता तुम्हाला जर तिरपट असा आकार हवा असेल तर तुम्ही त्याला तिरपट आकारामध्ये सुद्धा टाकू शकता. जसं शेप तुम्हाला आवडते त्या हिशोबाने हे कुरकुरे तुम्ही पाडून घेऊ शकता. पण मला असे लांबटच आवडतात म्हणून मी लांबटच हे कुरकुरे टाकणार आहे. पूर्णतः कुरकुरे करणं झाल्यावर आपल्याला पूर्ण 1 दिवस याला ऊन द्यायची आहे. एका दिवसात जर छान असे वाढले नसतील तर दुसऱ्या दिवशीसुद्धा
याला छान ऊन द्या, कारण की जेणेकरून काय होईल की जेवढे हे कुरकुरे छान वाढतील तेव्हाच हे कुरकुरे तळल्यानंतर फुगतील, नाहीतर हे कुरकुरे व्यवस्थित फुगणार नाही. म्हणून याला छान असं वाळू द्या. पूर्णतः कडक झाल्यानंतरच आपल्याला हे काढायचे. आता वाळल्यानंतर बघू शकता असे कुरकुरे हे दिसत आहे. आता मी तळण्यासाठी इथे तेल ठेवले आहे. तेल छान गरम झालेलं आहे. आता हे कुरकुरे आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि तुम्ही बघू शकता कुरकुरे टाकल्याबरोबर छान असे फुलून वर येत आहे आणि की आपले कुरकुरे हे छान तयार आहे. चवीला चविष्ट आणि लहान मुलांना आवडणारे असे हे कुरकुरे तयार आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी ज्या प्रकारे दाखवत आहे त्या प्रकारेच आपले हे कुरकुरे झालेले आहे आणि चवीला तर तुम्ही विचारूच नका. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते. आणि इथे बघू शकता आपले छान असे कुरकुरे तळून तयार आहे. वाढवण रेसिपी अशाच रोज रोज मी घेऊन येत आहे आणि त्यासुद्धा तुम्ही अशाच पहा आणि कमेंट करून कळवायला विसरू नका की तुम्हाला माझ्या वाढवण रेसिपी कशा वाटत आहे. धन्यवाद.